नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॉ 3 इयर म्हणजेच LLB 3 इयरचा कॅप राऊंड भरत असताना काही विद्यार्थी मित्रांच्या कॅप राऊंड मध्ये चुका झालेल्या आहेत. त्यांनी चुकीची माहिती ही फिल केलेली आहे. तर मग आता हे दुरुस्त करता येईल का? हा फॉर्म एडिट करता येईल का? तर या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. इथं आल्यानंतर आपल्याला अकॅडमिक इयर ऍडमिशन पोर्टल 24-25 यावरती जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला LLB 3 इयर सर्च करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं कॅन्डिडेट लॉग इनचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचं साइन इन डिटेल टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. आता इथं पहा, आपला फॉर्म कशा प्रकारे आपल्याला एडिट करायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल की आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ऍप्लिकेशन फॉर्म. तर यावरती चेकबॉक्स वरती टिक करायचं आहे आणि अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय. तर तुमच्या समोर मेसेज येईल, वन्स अनलॉक्ड you will have to confirm the application form again. Are you sure you want to unlock the application form? एकदा का तुम्ही हा लॉक केलेला फॉर्म अनलॉक केला तर तुम्हाला परत एकदा ऍप्लिकेशन फॉर्म लॉक करावा लागेल, कन्फर्म करावा लागेल. तुम्ही यासाठी तयार आहात का? तर इथं येस कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कन्फर्म कराल तर तुमच्या समोर तुमचा फॉर्म अनलॉक होऊन या ठिकाणी आलेला आहे. तर आता पहा, इथं सर्व स्टेजेस आलेले आहेत. यापैकी तुमचं कुठं मिस्टेक झालेली आहे ते तुम्ही इथं एडिट करू शकता. समजा तुमची सोशल रिझर्वेशन कॅटेगरी चुकली असं वाटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी पर्सन विथ डिसेबिलिटी इथं येस नो करू शकता. कॅटेगरी चुकली आहे असं वाटत असेल तर कॅटेगरी मध्ये जा. ओपनच्या ठिकाणी तुम्ही SCBC या ठिकाणी करू शकता. हे डिटेल्स तुम्ही टाकून तुमचा फॉर्म पुढे लॉक करू शकता. पण इथं आता मला कुठलेही चेंजेस करायचे नाहीयेत. मी फक्त तुम्हाला एक लक्षात राहावं म्हणून या ठिकाणी केलेलं आहे. समजा क्वालिफिकेशन मध्ये चुका झालेल्या आहेत तर क्वालिफिकेशन वरती क्लिक करा. या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आहे किंवा डिलीटचं ऑप्शन आहे. इथं जर पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुमचं ऑप्शन असेल तर तुम्ही ऍड क्वालिफिकेशन इथं करू शकता. प्रकारे जिथं काही चूक झालेली आहे ते सर्व व्यवस्थितपणे करेक्शन करा आणि त्यानंतर कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व डिटेल्स चेक करायचे आहेत आणि इथं टिक करून जोपर्यंत तुम्ही कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सक्सेसफुली लॉक होत नाही आणि तो सीईटी सेल कडे व्हेरिफिकेशन कडे जात नाही. म्हणून इथं ही शेवटची स्टेज सर्वात महत्वाची आहे की कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय आणि इथं परत एकदा कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचंय. आता इथं अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म असं आलं तर याचा अर्थ तुमचा फॉर्म व्यवस्थित कन्फर्म झालेला आहे, व्यवस्थित लॉक झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही घरच्या घरी दुरुस्त करून घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.